आता आलोय कंबाईनचा पेपर आहे. गिरली माझ्या गव्हर्नमेंट एक्झाम आणि आम्ही व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. गुड मॉर्निंग गाईज, कसं काय मजेत ना? नक्कीच मजेत असणार सगळेच. आज माझा पेपर आहे आणि मग फुल टेन्शनमध्ये नाही का. माझा एक तर अभ्यासही पूर्ण प्रॉपर असं मी रेग्युलर स्टडीमध्ये नाही आहे आणि मला ओरडते आणि तरी मला म्हणते व्हिडिओ नको काढू. तरी माझ्यात आहेच मस्ती, काढायची मला व्हिडिओ काढतो आहे. तर मी म्हणते की घे लवकर आवर आली, तू उशीर झाला आहे, लांब जायचं आहे. तर मी मम्मीला म्हणतो अगं तू पण तिच्यासाठी मी चहा ओतलाय मस्तपैकी. म्हटलं चहा तू पण चहा घे. मग तिने चहा वगैरे घेतला आणि मग मी पोहोचलो ना भाऊ एक्झाम सेंटरला. आता आलोय कंबाईनचा पेपर आहे. बघूया आता आपण. मस्त सेंटर आहे. इंटरेस्ट ओके एकदम. पाहू शकता तुम्ही. एक्झाम सेंटर गुरु गोविंद सिंगला होतं नाशिकमध्ये. एकदम म्हणजे मस्त कॉलेज बिलेज बाहेरून इतकं छान होतं, मला भारी वाटलं. आणि 2 फाटे होते, 2 बिल्डिंग होते एक्झाम सेंटरचे. इथं त्यांचं बास्केटबॉल कोर्ट होतं आणि ही आहे आमची बिल्डिंग. तुम्ही बघताय की कशी मोठी आवाढव्य अशी बिल्डिंग. आणि तिथं फुल चेकिंग वगैरे चालू आहे. मी तिथं जाऊन तर काही कॅमेराने काढू शकत, फालतू कॅमेरा जमा होईल तर नको उगाच आपल्या नाही का. आपल्याला अजून बरंच करिअर आणि बरंच अजून व्हिडिओ टाकायचे तुमच्यासाठी, नको तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून जाते. आणि पेपर देऊन बाहेर आलेलो आहे मी. बस आहे, सिटिंग अरेंजमेंट एकदम भंगार होती आणि त्यात पेपर खूप मला चांगला गेला आहे असं म्हणणार नाही मी, मला मीडियम गेला आहे. आणि मी बघू शकता ट्रॉफिक द्वारकेवरती किती ट्रॉफिक लागली द्वारकेवरती. फुल अवघड विषय आहे आणि त्यात हे बाबा आणि ही फुल पब्लिक मला बघते. पण व्हिडिओ काढायची थांबायचं नाही बाबा. ऑल द बेस्ट. पेपर दिला आणि साग्याला बोलवलं नाही का, आम्हाला भूक लागली म्हटलं सँडविच खाऊन. साग्या आला आता बघू कसा पेपर होता. घ्या रिॲक्शन आता. आता घरी जायचं, झोपून घ्यायचं. पेपर म्हणजे एवढा बेकार होता ना, म्हणजे काय ते पाण्यात ते कळू राहिलं आता. त्यात म्हणजे त्यात 1 तास बी त्यात टाइम एवढा रस्ता चाललाय, ते प्रश्न बी संपत प्रश्न नाही. 60 मिनिटं. त्यात नुसत्या जोड्या लावा, नुसते हा विधान बरोबर आहे का चूक आहे, हा विधान बरोबर आहे. अरे बाबा हे विधान वाचता टाइम होऊन चाललाय. एवढा बेकार प्रश्न होता. वाजता अर्धा तास झाला होता. त्यात गणित 2-3 म्हणजे 7-8 सोडवले बाबा. बाकी गणितं होती बरोबर. काही म्हणजे थोडंसं लेटेस्ट करंट बी होतं 2025चं, पण बाकी लय अवघड होतं बाबा, लय अवघड. बघू आता पुढच्या टायमाला. आता आम्ही 2026 आपलं एवढं लक्षात ठेवा, टेन्शन करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. पेपरचे रिॲक्शन दिल्यानंतर आम्हाला अशी भूक लागली. मग आम्ही आलो इथं. सँडविच इथं फेमस आहे गणेशवाडीमध्ये, इथं लायब्ररीजवळ. इथलं एकदम सही सँडविच आहे. म्हणजे सँडविच एक असतो पण त्याचे 2 एवढे करतात की डायरेक्ट एवढे 2 सँडविच होऊन जातात त्याचे आणि एकदम सही होतं. आम्ही करतो. आम्ही एक दोघांना कसा पेपर गेला, किती अवघड गेला आणि किती अभ्यास करायची गरज आहे एकमेकांना आम्ही शेअर करत होतो. आणि खूप गरज आहे आता आम्हाला अभ्यासाची. आता तुमच्यासोबतच आता आम्ही अभ्यास चालू करणार आहे. आणि 2026 आपलं आहे रे मित्रांनो. ह्या वर्षात काही ना काही आहेच आपलं नक्कीच. आता आम्ही चहा घेतलाय. चहा या कपात घेऊन ये. आम्हाला चहा दिला या कपामध्ये. एवढं मोठं हॉटेल आहे आणि कप नाही यांच्याकडे. चहाचे ग्लास नाही यांच्याकडे. हे तुम्हाला योग्य वाटतं का ते सांगा. या कपात चहा पिणं योग्य आहे का, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मग आम्ही गेलो झुडिओला, कारण आम्ही टेन्शनमध्ये होतो. आम्हाला थोडंसं टेन्शन रिलॅक्स करण्यासाठी आम्ही मस्त झुडिओला. आणि झुडिओला गेल्यावर पहिली गोष्ट आरशात जाऊन पटक्यात 2-3 फोटो क्लिक करून टाकायचे. मग आम्ही तिथं बुटं बघितली पण ठीकठाक होती. पण म्हटलं घेऊ नेक्स्ट मंथमध्ये. नंतर मस्तपैकी टी-शर्ट ट्राय करायला घेतले आम्ही दोघांनी. एक सारखे टी-शर्ट घेतले दोघा भावांनी. पण मग त्याला भारी दिसत होतं, मी थोडी साईज मोठी घेतली. पण म्हटलं हो तुला कडक दिसतोय, तू बघ म्हटलं. मग आम्ही असा टाईमपास केला, थोडं चिल वगैरे केलं आणि असंच आमच्या दिवसाचा एंड झाला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. थँक्यू.